नमस्कार मित्र हो आता जिकडं तिकडं जावं तर सगळ्या गर्दा दिसायला लागलाय. तहसीलमध्ये जावं तर गर्दा आहे, कुठं शेतूवर जावं तर बायांचा गर्दा आहे. मुख्यमंत्र्यानं काय केलंय की बहीण लाडकी म्हणून 1,500 रुपये महिना चालू केला. बहीण लाडकी आणि मेवण्याचं काय घेणं देणं नाही. सगळी बहीणच लाडकी, सगळ्या बहिणीच लाडक्या. मेवण्याचं काय घेणं देणं नाही. अरे मेवण्याच्या अंगावर कर्ज आहे लाख रुपये, ती कर्ज माफ करायचं. नाही तर ते मेवण्यानं बायकोला मरणाचं हाणायचं आणि मग पुन्हा ते बायकून तुमच्याकडे जाऊन कंप्लेंट करायची आणि तुम्ही पुन्हा त्या मेवण्यावर हे करायचं. अरे त्याच्यापेक्षा 1,500 रुपये महिना दिल्यापेक्षा मेवण्याचं 1,00,000 रुपये कर्ज माफ करा. तुम्ही जे कर्ज हे 1,500 रुपये चालू केले आणि बरोबर 65 वर्षापर्यंत केलेत. 65 वर्षाच्या पर्यंत जेवढ्या बाया आहेत ते सगळ्या काम करतात, त्याला काही अडचण नाही. ते सगळ्या कामाला जातात, निंदायला जातात, खुरपायला जातात. मित्र हो, अहो 65 वर्षाच्या नंतरच्या ज्या बाया आहेत त्या बायांना हा 1,500 रुपये महिना चालू करा. ज्या बायांना मुलं आहेत, सगळं आहे, पण अनाथसारखं दुसरीकडे राहतात, घराच्या बाहेर काढून दिलेले आहेत, कोणी त्यांना खायला देत नाही, सून बरोबर पाहत नाही, सून टायमावर भाकरी देत नाही, पोरगा आहे तर पोरगा मायला मारतो, अशा बायांना हे पैसे चालू करा. सर्वांनी सरसकट पैसे चालू करायसाठी केले. मग 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 बहीण लाडकी आहे ना, तर मेवण्याला पण सुद्धा लाडकं समजा ना तुम्ही. बहिणीचा नवरा कोण आहे? कोण आहे तुमच्या बहिणीचा नवरा? तुमचाच मेवणा. आणि मग तुमचा मेवणा जर तुम्हाला लाडका जर नाही तर मग मेवणा कंबर तुमच्याला आता घालणार नाही का? मी हे म्हणलं बहिणीलाच ओळखतो, बहिणीलाच ओळखतो. अरे तुम्ही अजून मेवण्याला कधी दिवाळीचे कपडे घेतले नाही, धोंड्याचा महिना गेला, कधी धोंड्याचे कपडे नाही, कधी अंगठी नाही, कधी सोनं नाही, कधी काय नाही. आणि असं कुठं असतंय का? सगळं बहिणीलाच. आणि इतक्या दिवसापासून बहीण नव्हती का तुमची? बहीण होती ना इतक्या दिवसापासून, मग आता कुठं गेल्या? आता तुम्ही 1,500 रुपये महिन्यात, बहिणीचं काय होतं 1,500 मध्ये? हा, एक पोतातला मणी तरी येतो का बहिणीचा? बहीण लाडकी म्हणाले का जटी? आता ती मतदान निवडणूक आल्या म्हणून तुम्ही बहिणी जवळ धरालेले का? कारण 65 वर्षापर्यंत ज्या बी तुमच्या बहिणी आहेत याला योग्य पद्धतीने मतदान करता येते, तिला सुचतंय, समजतंय, कुशावर शिका मारायचं ते पण समजतंय. त्याच्यासाठी मग हे का हे त्या बहिणीचं काहीतरी चांगलं झालं पाहिजे असं करा. हे एखाद्याला एक मुलगी आहे, त्या मुलीला 12वी पास झाली, तिचं शिक्षणासाठी 2 पैसे द्या, तिच्या शिक्षणाला पुस्तकं पुरवा. एखाद्या माणसाला 2 मुली आहेत, एकच लहान मुलगा आहे आणि बाकी दुसरं कोण नाही, तर त्यांना शिक्षणासाठी पैसे द्या. ज्या निराधार आहेत, त्यांना जमीन नाही, त्यांनाही पैसे द्या. एखाद्या दवाखान्यात जायचं असलं तर त्यालाही थोडेफार पैसे द्या. सरसकट तुम्ही सगळ्याला पैसे केले म्हणजे शासनाची तिजोरी खाली झाली का नाही? शासनाची तिजोरी खाली झाली आणि मेवण्याला मात्र काहीच नाही. हा, मेवणा उपाशीच ठेवला. मेवणा मरतो आपल्या वावरात काम करू 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 आणि तुमची बहीण ती वावरात भाकरी. हा, आणि त्या मेवण्यानं काय जीव द्यायचा काय? ना पिकीचे पैसे नाहीत, मालाला भाव नाही. कोण्या सोयाबीनचा भाव 8,000 होता, तो 4,000वर आणला. हा, किती किती म्हणजे हा अन्याय झाला शेतकऱ्यावरती. आणि आपले दादाजीनं मोर्चा काढला होता, आपले देवेंद्र फडणवीस साहेबांनी मोर्चा काढला होता की 6,000 सोयाबीनला भाव असला पाहिजेत. कुठे गेला तो मोर्चा? आणि 4,000वर सोयाबीन निघून चालली ना, आणि 4,000 रुपये सोंगायला झाले. ते करायचं काय पुरवलं? कर्जबाजारी मेवणा झालाय, त्या मेवण्याचे कर्ज माफ करायचं काही का? ते मेवण्यानं अशी विहीर बघून का जीव द्यायचा त्याच्या ह्याच्यात? जीव द्यायचा का त्याच्या ह्याच्यात मेवण्यानं? अरे मेवण्यानं जीव दिला म्हणजे तुमची बहीण काय राहिली? पुन्हा मग तिला श्रावण बाळाची योजना कोण देणार आहे? तुम्ही देणार आहे. म्हणून मेवण्याचं नुकसान होणार नाही, बहिणीचं नुकसान होणार नाही, हे एक लक्षात घ्या. दिली तुम्ही चांगले, तुमचे उपकार आहेत, सगळ्यांना चालू केले, त्याच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. अहो पण तुमचे सगळे मेवणे कर्जबाजारी झालेत, नापिकीचे पैसे मिळाले नाही, बँकेमध्ये जातात, कर्जाचा विमा भरतात, प्रत्येक वेळेस कर्जाचा विमा भरतात आणि ते पैशाचा बट्या बळवतो. त्या पैशाच्या बाबतीत काही मिळतच नाही त्या मेवण्याला. हां, आम्ही बी तुमचे मेवणेच लागतो ना. मग आता आमच्यावर बी काही कर्ज आहे, लोकांवर बी कर्ज आहे, माफ करा ना कर्ज. हो, हां, कितीक शेतकरी मरा लागलेत आणि कितीक शेतकऱ्याच्या बायकांनी विहिरीत उड्या दिल्यात, कितीक शेतकऱ्यांनी दिल्यात उड्या. हां, आम्हाला पण असं वाटतं की जीव द्या, पण आम्हाला नाही, आम्हाला देता येत नाही. आम्हालाही लेकराबाळीचे जीवन जगावं लागतंय. हां, का लगेच उठायचं लगेच बरेच लोक असे लगेच जीव द्याचा. याचा का जीव आम्ही मग त्याचा जीव? पण ती बरोबर नाही मित्र हो. हां, कर्जमाफी करा पहिल्यानं.
कर्जमाफी झाल्याशिवाय कळणार नाही तुम्हाला काय आहे ते. 1500 रुपये देऊन नुसतं मतदानासाठी देऊ नका तुम्ही मतदान. असे वाटायचे तर असे द्यायला लागले तुम्ही पैसे. आणि अचानक कुठून तुम्हाला एवढा पुळका आला बहिणीच्या बाबतीत? हा, मेवण्याच्या बाबतीत नाही आला का? मेवण्याला मतदान करता येत नाही? मेवण्याला समजत नाही? काय धंदे लावले हे? कर्ज माफ झालं पाहिजे. शेतकरी आत्महत्या थांबवा. किती शेतकरी आत्महत्या करायला हे थांबवा. गोरगरीबाकडे पहा जरा काही जरा. मी म्हणणार नाही तुम्हाला व्हिडिओ शेअर करा म्हणून. हा, जे पाहणारी नवीन माझे असतील ना चॅनलवर, तुम्हाला म्हणणार नाही हा व्हिडिओ शेअर करा, कमेंट करा, काही करा, मला काही गरज नाही याचं. तुमच्या मनाला वाटलं तर करा. मराठे शेतकरी कितक्या दिवसाचे पाहिले आपण, कोणी शेतकऱ्याचं वाली नाही. यायचे चाललेत, कुडलच्या कुठं जातात आणि तुम्हीच सांगता काय डोंगर हे, काय नदी हे. अरे आम्हाला पाहिजे ते डोंगर नदी. आमचं कर्ज माफ गेलं, आम्हाला पाहायला भेटेल का? विहिरी पाहायच्या आम्ही. बंद करतो मी व्हिडिओ. मला खूप काही टेन्शन यायला सांगण्या बाबतीत. तुम्हाला वाटलं तर करा कमेंट मित्र हो, नाहीतर करू नका. शेअर करायचं असलं तर करा, नाहीतर करू नका. पण कर्जमाफीसाठी तुम्ही मागं पुढे हटू नका मित्र हो. कर्जमाफी व्हायला पाहिजे. तुमची बहीण आहे म्हणून तुम्ही बहीण मानली आणि मेवण्याला मानलं नाही काय? तुमची बहीण कोण सांभाळते हो? तुमचाच मेवणा सांभाळतोय. काही लेकरं बाळं काही आहेत काय त्याला? जर 8 दिवसाला बाजार गिजार आणावा लागतो, कुठून आणायचे पैसे? चला ठीक आहे, धन्यवाद मित्र. नमस्कार मित्र.